नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजची तारीख आहे 6 जुलै. आपण वेळेप्रमाणे निघलोय आणि सकाळी लवकर निघलोय आज. आणि सगळ्या ॲपमध्ये काम करून एक पर्सनल ट्रिप पण केलेली आहे आपण, आणि डेली टार्गेट सुद्धा कम्प्लीट केले आज. तर ब्लॉगमध्ये बघा आपण कुठं कुठं गेलोय आणि कसं कसं काम केलंय, नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:56. आपण लवकर निघलोय आज, लवकर उठलो. तर बघूया, आज आहे सॅटरडे, डेट आहे 6 जुलै. तर बघूया आज आपली सुरुवात कोण करते. आपल्याला पिंपळगाव सौदागर पासून राईड भेटली होती TCS ची फेज 3च्या इथं. फ्युजन टॉवर म्हणून बिल्डिंग आहे तिथली. 215 रुपये कस्टमरचं बिल झाले. आणि आपल्याला किती दिले, 195 वगैरे असं काहीतरी, 180 आपल्याला भेटले असतील. आणि तिथनं राईड कम्प्लीट व्हायच्या आधीच आपल्याला धारावेची एक ॲडव्हान्स बुकिंग आली 1.2चं सर्ज आहे. तर आपण आलोय महिंद्राला. इथंच लगेच एक किलोमीटरवर होतो आणि कस्टमरला कॉल केला, येतो बोलले. त्याचे किती 200 250 असं काहीतरी दाखवलं होतं मला, 200 वगैरे. तर इथनं काही जास्त लांब नाही आहे वाटतं, तरी पण ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का आपल्याला फेअर किती दिलाय वगैरे मॉर्निंगचा. आपण आलोय रावेतला, कस्टमरला सोडले आणि बोलता बोलता विषय निघला का त्यांना लगेच एक 10-15 मिनिटामध्ये येरवड्याला जायचे. तर म्हटलं ठीक आहे, आता इथनं रावेतलं आहे आपण. त्यांचा नंबर घेतला, त्यांना म्हटलं मी तुमच्या सोसायटीच्या इथं जिथं सोडलं तिथं थांबतो 10-15 मिनिटात. तर 10-15 मिनिटात येतात का नाही आता बघावं लागेल. नंबर घेतलाय आपण कस्टमरचा, तर एक 15-20 मिनिटं लागेल माझ्या हिशोबाने. आता इथून रावेतपासून इथून परत रोडला जायचं 3-4 किलोमीटर मोकळं. त्यापेक्षा जर इथं 10-15 मिनिटं वेट केला, आणि हे उबेरचं म्हणजे डायरेक्ट ट्रिप भेटणार ना आपल्याला पर्सनल. या रोडला जायचं म्हणलं जवळजवळ माझ्या हिशोबाने 30-32 किलोमीटर असेल, माझ्या हिशोबाने 30 किलोमीटर. तर बघूया 300-400 रुपये जर भेटले सकाळ सकाळ जर अशी जर ट्रिप, तर आता ही सक्सेस होती का नाही होत मला 50-50 जरा डाऊट आहे. कारण नंबर घेतलाय आपण, फक्त ॲडव्हान्स वगैरे काय घेतला नाही. आता कस्टमर येतंय नाही येत तो वेगळा विषय राहता. ठीक आहे, आपण 10-15 मिनिटं आपण वेट करू. मला बोललेत 15 मिनिटात येतो, पण ठीक आहे आपण 20 मिनिटं वेट करू. आणि इथनं जर नाही भेटली तर आपण रॅपिडो केलंय सुरू. रॅपिडोला जर मला त्या लेवलची राईड भेटली तर मग मी इथनं जाईल, नाही तर आपण एक 10-15 मिनिटं वेट करणार आहे. आपण आलोय येरवडा कॉमर झोनची बिल्डिंग होती ही IT पार्कची, मागं गेली आता. तिथं सोडले कस्टमरला. 330 रुपये फेअर उबेरला दाखवला होता आणि तेवढाच आपण घेतलाय 25 किलोमीटरचा. तर ठीक आहे, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्याला ते परवडलं. तिथनं रावेतपासून मेन रोडला येणार, तिथनं राईड पडत होत्या उबेरच्या. पण म्हणजे समजा 30 किलोमीटर असेल तर मला 20 किलोमीटरचेच पैसे असे फेर दाखवत होते ते. तर त्याच्यामुळं आपण ते तिथनं आलो निघून. आणि इथं आता फ्रेश होऊ आणि नाश्ता करून घेऊ. नाश्ता इथं नको, आपलं पलीकडं करू, आपण नेहमी करतो तिथं. इथं बाथरूम आहे, तर वॉशरूमला जाऊन येतो, नंतर मग स्टेशनला बघता येईल. तर ठीक आहे, बघूया आपण इथनं कुठं. 330 रुपये कस्टमरकडनं आपण घेतले आणि 378 रुपये आपलं आधी काम झालं. तर असं 708 रुपयाचं काम झाले. गाडी चालली 57 किलोमीटर. टाइम झालाय 7:27. तर आता इथं आपण एअरपोर्टच्या इथं आपण नेहमी नाश्ता करतो, इडली खातो, तिथं जाऊया, नाश्ता करू आणि एअरपोर्ट साईडला जाऊ. कारण तिकडनंच राईड आपल्याला भेटेल, इकडनं तर राईड भेटू शकते, पण बघूया आधी नाश्ता करून घेऊ. आलोय तर इथपर्यंत, तर नंतर मग करतो अपडेट कुठं जातोय ते. तर इथं आपण नाश्ता केलाय जोशी वडेवाले. तर इडली नव्हती, वडा खाल्लाय आणि चहा पिला. आणि गाडी बघितली तर एवढी घाण होती ना, 2 मिनिटं थांबलो. कापड होतं गाडीमध्ये व्यवस्थित, आपली डोर वगैरे थोडंसं, आणि साईडनी बोनेट वगैरे, मागची कास तर पूर्ण घाण झाली. तर कास थोडीशी साफ करून घेते. 10 मिनिटं गेलेत आपले एक्स्ट्रा, पण ती गाडी मला घाण आवडतच नाही. पण आता खालून तर एवढी घाण आहे, पण ठीक आहे, आता काय करणार, आपण किती साफ केलं तरी होणार आहे. पण ॲटलिस्ट दरवाजा उघडायला तिथून खाली 1 फूट असं पट्टा मारून घेतला व्यवस्थित, पडकं मागची काच बोनेट वगैरे सगळं साफ करून घेतले. म्हणजे असं एखाद्याला वाटायला नको की एवढी घाण गाडी का आली म्हणून. तर ठीक आहे, व्यवस्थित आपण गाडी साफ करून घेतली. आणि आता इथनं एअरपोर्ट साईडला जाऊ आणि रॅपिडो, ओला आणि उबेर सगळं ऑन करू आणि बघूया इथनं आपल्याला सुरुवात कोण करते. आता परत आपण आलोय एअरपोर्टला. 26 ते 30च कॅब आहेत, राईड भेटून जाईल.
तर बघूया इथनं एखादी व्यवस्थित राईड घेऊ की तिथनं आपल्याला परत राईड भेटेल अशा ठिकाणची आपण राईड एक्सेप्ट करू. तर गाड्या दिसतात आहेत पण भेट ओलाकडनं आपल्याला राईड भेटली पिंपरी सौदागरची. तर 210 का असं काहीतरी फेर दाखवलं 16 किलोमीटरचा. तर आपण एक्सेप्ट केली आणि चालू आहे कस्टमरला पिक करायला. तर ह्या आहे सेकंड फ्लोअर. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो सेकंड फ्लोअर आहे. इथं ओला उबेरचं पिकअप आहे. 3rd आणि 4thला जावं लागतं आपल्याला. 4thला पार्किंग असती. तर 4th वरनं 3rd वर यायचं, 3rd वरनं 2nd वर यायचं आणि 2ndला कस्टमरला पिक करून खाली त्यांना दाखवायचं डिव्हाइस ओपन करून दाखवायला लागतं. मग ती एंट्री पडते पार्किंगची. तर ठीक आहे. एअरपोर्ट पासून जी राईड आणली आपण ती पिंपरी सौदागरला रोजवूड म्हणून सोसायटी आहे. रोजवूड तिथं सोडले कस्टमरला. कस्टमरचं बिल झालं 378 रुपये आपल्याला दिले 202. तर तुम्ही विचार कराल एवढं कमी का दिले. तर 378 मधले 130 रुपये एरोमॉलला जातात पार्किंगचे. तर उबेर आणि एरोमॉलचं काहीतरी असेल टाईप पण ओलावाल्यांचं नाही आहे वाटतं. ते बिलामध्ये ऍड करतात तेवढं. तर 16-17 किलोमीटरचे मला 202 रुपये दिलेत आणि कस्टमरचं बिल झालं 378 रुपये. तर इथनं आता मला लगेच एक पुणे रेल्वे स्टेशनची राईड पडली होती 3-3.5 किलोमीटर पासून 8 मिनिटं दाखवत होतं. मी जशी एक्सेप्ट केली आणि गाडी फिरून फक्त 50 मीटर गेलो असेल तर कस्टमरनी कॅन्सल केली का तर वेळ जास्त लागेल म्हणून माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे. इथनं आपण आता उबेर आणि रॅपिडो ऑन करू. शक्यतो रॅपिडो आणि ओलाच्याच राईड इथनं बघू कारण उबेरचा रेट जर मला व्यवस्थित भेटला तर मी उबेर करेल, नाही तर मग ओला आणि रॅपिडोच बघूया आपण. तर ठीक आहे. ॲप ओपन करतो आणि बघतो आता इथनं आपण कुठे जातो. शक्यतो तिकडच्या साईडचीच राईड बघूया रोडा विमाननगर वगैरे त्या साईडनं कारण तिकडनं रिटर्नचे आपल्याला राईड भेटून जातात. तर बघूया आता इथनं आपल्याला कोण नेते. आपल्याला उबेरकडनं राईड भेटली आहे, सॉरी ओलाकडनं राईड भेटली संचित हॉस्पिटलची. 201 का 207 रुपये फेअर दाखवलाय. ठीक आहे. मी एक्सेप्ट केली. अर्धा तासच वेळ दाखवला त्यामुळे पटकन घेतली म्हणजे तिथनं आपल्याला स्टेशनला येईल जाता. तर ठीक आहे. ओलानीच आपल्याला राईड दिली. हे ओलाचं कधी पण लक्षात ठेवा. सुरुवात ओलाने केली की बरोबर ओला एकमेकाचे कंटिन्यू राईड देतं आपल्याला. नंतर जर आधीमध्ये असं चालू केलं तर नाही भेटत राईड लवकर. माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकाचा कसा एक्सपिरियन्स असेल माहित नाही पण ओलाची सुरुवात आपण केली का ओला कंटिन्यू राईड देतो. तर ठीक आहे. इथनं 1.5 किलोमीटर कस्टमर लांब आहे. तर बघूया वेळ किती लागतो. अर्धा तास 35 मिनिटं किंवा 40 मिनिटं मॅक्झिमम लागल. तर ठीक आहे. म्हणजे आपलं 1100च्या आसपास काम होऊन जाईल 9:30 वाजेपर्यंत. 9:30 10 पावणे 10 पर्यंत. ठीक आहे. बघूया आपण किती करू शकतो. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. निसर्ग किरण सोसायटी इथनं येणार आहे कस्टमर ओलाकडनं. आता ओलाकडनं गंमत अशी आहे का आपल्याला वेटिंग चार्ज नाही भेटत. रॅपिडोकडनं किंवा उबेरकडनं आपल्याला 5 मिनिटानंतर वेटिंग चार्ज भेटतो. ओलाकडनं कॅन्सलेशन चार्ज भेटेल. कस्टमरला कॉल केला येतो बोलले. ठीक आहे. संचित हॉस्पिटलला सोडायचे म्हणलं एजंटच होते काहीतरी. करूया वेट आपण. किती वेळ लागतोय येऊ दे फक्त. आल्यानंतर काय मी अर्ध्या तासामध्ये नेईल, अर्धा 35 मिनिटामध्ये. पण यायला उशीर नको करायला यांनी. टाइम झालाय 9:03. गाडी चालली 84 किलोमीटर. आणि बघूया आता किती वेळ लागतोय आपल्याला इथनं. आपण आलो संचिती पाशी. कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं 269. आपल्याला दिले 217 रुपये. तर 912 रुपये आपले आधी जे झाले होते आणि हे 217. तर 200 900 1100 आणि 7 आणि 2 9. तर 1129 रुपयाचं काम आपलं झालेलं आहे. तर टाइम झालाय 9:38 आणि गाडी चालली डॉट 100 किलोमीटर. 100 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपलं 1129 रुपयाचं काम झालंय. आता इथनं आपण स्टेशनला जाऊया किंवा आधी जर पडले तर आधी घेऊया. एक येत होती पण ऑलरेडी कस्टमर होतं गाडीमध्ये पण त्यामुळे मग ऍक्सेप्ट नाही करता आली. रॅपिडोची होती 330 रुपयाची. कुठला होता ऍड्रेस मी काय बघितला नाही पण ठीक आहे. आता इथनं आपण हे लेफ्ट साईडला मुठा नदी आणि इथनं RTO पुढं RTOच्या साईडला जे कॉलेज आहे
AISSMS ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, तिथं माझा डिप्लोमा झालाय. जवळपास 12-13 वर्ष झाली मला डिप्लोमा करून, जास्त 12-13 वर्ष झाले असतील. तर ठीक आहे, आता इथनं आपण राईट वळू सिग्नल पासनं आणि स्टेशनला जाऊया. बघूया तिथनं आपल्याला राईड कुठं पडते. आता दुपारचं नाही म्हणायला, तसं 9-9:30 झालेत, 9:45 होतील समजा जायपर्यंत. 9:39 झालेत. तर 10-15 मिनिटात आपल्याला राईड इथं आहे ना. हा राईडचा जो CNG चा पंप आहे, मी इथं आजपर्यंत कधी भरला नाही. जेव्हा कधी मी बघतो ना इथं गर्दीच असती. तर बघूया काहीतरी. आणि आता येताना आपण एक BMW ची 2 व्हीलर बघितली, GS 1250cc. तिची किंमत 32 लाख आहे. तर माझ्याकडे हिमालयन होती आधी, हिमालयन मी विकली आणि आता टार्गेट ठेवलंय पुढचं. समजा आपण जेव्हा कधी पण बाईक घेऊ तेव्हा बेनेली TRK 502, नाहीतर BMW ची ती 850-860cc ची आली नवीन. टार्गेट थोडं मोठं ठेवलंय, पण ठीक आहे, आपण शेअर मार्केटच्या याच्यावरच ती घेणार आहे. वेळ लागू द्या, पण घ्यायची तर तीच गाडी घ्यायची. आता स्टेशनला होतो आपण. स्टेशनला बसणं आपल्याला रॅपिडो कडनं राईड भेटली हिंजवडीची लक्ष्मी चौकात. तर 312 रुपये काहीतरी आपल्याला दाखवले होते. कस्टमरला सोडले आपण, इथं आता आलोय. 312 रुपये कस्टमरचं बिल झालंय. आणि आता मी टोटल केली सगळी, तर आपली रॅपिडोची एक राईड, उबेरच्या 2, त्यामध्ये ओलाच्या 2 आणि एक आपली पर्सनल. तर अशा 5 का 6 राईड झाल्या आणि टोटल आपलं अर्निंग झाले 1441 रुपये. तर टाइम झालाय 11 वाजलेत. गाडी चालली 125 किलोमीटर. तर आता इथनं ओला आणि रॅपिडो सगळे ऑन करतो आणि इथनं बघूया आता आपल्याला कोण देते. सॅटर्डे म्हणल्यावर राईड इकडनं अशा थोडं आज लेट पडतील, पण त्यासाठीच आपण लवकर निघालो होतो, म्हणजे आपलं काम वेळेत होतं. 1441 आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं आपण, आणि 4 गाड्या CNG आहे आपल्याकडं. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय आणि कुठली राईड पडते आपल्याला. तर बघूया कुठं जातोय, करतो अपडेट. हिंजवडीतनं आपल्याला याच्या आधी जी राईड भेटली, आपण कस्टमरच्या लोकेशनला गेलो, त्यांचं लोकेशन त्यांना सापडत नव्हतं. 5 मिनिटं थांबलो, वेट टाइम चालू झाला, पण मला काही कॅन्सलेशनचे पैसे नाही भेटले, कस्टमरने कॅन्सल केलं. तर तिथनं आपल्याला लगेचच परत राईड पडली एक 400 मीटरवर. दगडूशेठ दाखवलं मला, मी पटकन एक्सेप्ट केले. 326 काहीतरी दाखवलं. आधीच्या राईडचे 280 दाखवलं होतं. संचय ती कॅन्सल झाली आणि कस्टमरला लोकेशन मागतोय, त्यांना ते लोकेशन पाठवता येत नव्हतं किंवा ऍड्रेस सांगता येत नव्हता. त्यामुळं त्यांनी दुसरी कॅब करून ते गेले. पण इथं मी वेट करत परत फिरून आलोय त्यांच्या लोकेशनला, तर फोन उचलत नाही. आणि नंतर मग सांगतात की आम्ही दुसऱ्या कॅबमध्ये आलोय. मग ती राईड कॅन्सल तरी करा ना. नाही म्हणतात तुम्ही कॅन्सल करा. म्हटलं मी कॅन्सल करणार नाही, माझं रेटिंग खराब होईल. मी माझ्या वेळेनुसार आलोय, 5 मिनिटं थांबलोय सुद्धा. तुम्ही करा, माझं रेटिंग खराब होईल. त्यांनी मग राईड कॅन्सल केली आणि मग मला लगेचच राईड पडली दगडूशेठची. मी आता सोडलं. इथं गर्दी होतं, खूप गर्दी होती. 12 मिनिटाचा जाम दाखवत होता 600 मीटरला. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही इथं ड्रॉप व्हा, म्हणजे तुम्हाला चालत गेले तरी तुम्ही लवकर जाणार तिथं. तर ठीक आहे म्हणलेत. तर त्यांना सोडलं. आता 326 रुपये बिल झाले आणि आता 3 गाड्या CNG राहिल्यात आणि टोटल आपलं अर्निंग झालंय 1767 रुपये आणि 2 रुपये एक्स्ट्रा 1769 रुपये. आता इथनं आपण स्टेशनला जाऊया आणि तिकडनं भोसरी किंवा आकुर्डी निगडी आपल्या घराच्या साईडला कुठली पण राईड पडू देत, आपण एक्सेप्ट करून निघूया. 12:30 टाइम झालाय. गाडी चालली 147.6 आणि आपला अर्निंग झाले 1769 रुपये. तर ठीक आहे, अर्निंग तर व्यवस्थित झाले. आणखीन एखादी राईड आली म्हणजे टार्गेट पूर्ण होईल. तर 3 गाड्या CNG पण आहे. तर असं होतं बघा. आता मागाच्या राईडला माझे काय नव्हतं मिस्टेक, मी जाऊन लोकेशनला थांबलोय, त्या लोकेशन पासून दुसरीकडे होत्या आणि तुम्ही दिसत नाही असे बोलत होते. म्हणलं तुम्ही व्हॉट्सअपला लोकेशन पाठवा, मी नंबर पण पाठवला. कस्टमर म्हणले कॅन्सल करा. आपण नाही करायचे कधीच कॅन्सल. आपण आपल्या वेळेनुसार थांबलोय आणि गेल्या गेल्या आरवडीचं ऑप्शन चालू करायचं कधी पण. ती माझी सवय जी आहे ती छान आहे, म्हणजे आपल्याला वेटिंग टाइम भेटून जातो. आता कॅन्सलेशन ते का नाही भेटले, कारण माझ्या लोकेशन पासून एक 400-500 मीटर पासूनच मला राईड भेटली, म्हणून मला कॅन्सलेशनचे चार्जेस भेटले नाही.
नाही तर कॅन्सलेशनचे चार्जेस भेटले असते. ठीक आहे, हरकत नाही. आता जाऊया स्टेशनला आणि बघूया पुढची राईड कुठे भेटते आपल्याला. आपण आलोय स्टेशनला. इथनं राईड बघूया, घरच्या साईडची राईड आता कुठे भेटते का, कारण 2 गाड्या पेट्रोल आहे. शेवटची घरची तिकडचं चिंचवड जवळ पाहिजे तिकडच मोशी कुठं पण चालायला आपल्याला. थोडंसं वेट करू, बघूया किती वेळात आपल्याला राईड भेटते घरच्या साईडची. 2च गाड्या राहिलेत सीएनजी, कारण आपण नंतर काय भरला नाही. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो इथनं आपल्याला घरच्या साईडची राईड भेटायला. ओलाकडनं राईड भेटली होती आपल्याला. गंधर्व नगरी दाखवलं. ठीक आहे, आपल्या कसं होतं घरापासून जवळपास 3-4 किलोमीटर असेल, 3-1 किलोमीटर. तर मी ऍक्सेप्ट केली आणि फेअर दाखवला होता मला 250 काहीतरी, 260 असं काहीतरी. तर आलोय आपण गंधर्व नगरीला. कस्टमरला सोडले, 2 जण होते. रेल्वे स्टेशन पाशी नाही, बस स्टँड पाशी उभे होते, पण आपण सिग्नल पाशी होतो. लगेचच वळून आपण गेलो, त्यांना घेतलं आणि आलोय आपण आता गंधर्व नगरीला. तर कस्टमरचं बिल झालंय 361 रुपये आणि आपल्याला दिले 258 रुपये. तर ओला, रॅपिडो, उबेर आणि पर्सनल ट्रिप सगळंच केलंय आज आपण, काहीच नाही सोडलेलं. तर सगळ्यांची मिळून टोटल झाली 2027 रुपये. टाइम झालाय 2:07. गाडी चालली 172 किलोमीटर. तर 2 गाड्या सीएनजी आहे, पकडून चला 600 रुपयाचं सीएनजी जरी गेला तरी 1425, 1450 रुपये आपल्याला नेट राहिलेत. तर ठीक आहे, इथनं आता आपण घरी जाणार आहे. तर आजचं आपलं टार्गेट झालं. आज आपला वीकली ऑफ असतो सॅटरडे, पण आपण इलेक्शनच्या टायमिंगला त्या आठवड्यामध्ये नाही, इलेक्शन नाही सॉरी, पालखीच्या टायमिंगला 2 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. सो आपण आज काम केले. तर आज मी सकाळी लवकर उठलो होतो, मला 2:30लाच जाग आली ती. परत झोपलो, 3:30ला उठलो. नंतर आवरून 4:15 4:30 झाले होते मला निघायला घरातून. तर ठीक आहे, बऱ्यापैकी काम झाले. राईड पण भेटल्या व्यवस्थित आज. आणि गॅस एकाच म्हणजे कालच जो भरला त्यामध्येच आपलं काम झाले. परत काय आपण गॅस भरला नाही, भरायचा होता. पण ठीक आहे म्हणलं, आपण वेळ कशाला घालवायचं म्हणून कंटिन्यू काम केलं. तर आता पाईन चौकामध्ये इथं आता गर्दी असते, ट्रॅफिक असतं. तर ठीक आहे, इथनं आपण जाऊया आता घरी. आणि एकदा रिमाइंडर, आज सगळ्या ऍप मिळून आपण 2025 काम केले. 600 रुपयाचं सीएनजी केलं. 1450 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट राहिले. तारीख आहे 5 जुलै, 6 जुलै. तर ठीक आहे, भेटूया आपण उद्या.